नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आपल्या चॅनलवरती निरनिराळे व्ह्यूअर्स, वाचक जे पाहणारे आहेत ते प्रश्न विचारत असतात. मागच्या आठवड्यामध्ये मला मिळालेला जो प्रश्न आहे तो असा आहे की शेत जमिनीची जी आकारणी असते, ज्याला आपण जमीन महसूल म्हणतो, आपला सातबारा जर का आपण पाहिला तर सातबाराच्या डाव्या बाजूला आपल्याला नेहमी आकारणी दिसते. ती आकारणी वाढविता येते का, असा खरा प्रश्न आहे. आता प्रश्न असा आहे की खरं तर शेत जमिनीची आकारणी कोण करतं, ती कशी ठरवते, ती केव्हा ठरवली गेली, काही बदल झालेत का, हे त्यातले अनेक प्रश्न आहेत. आपण समजा पाहायचं झालं तर जमाबंदीच्या वेळी, जमाबंदी म्हणजे सेटलमेंट म्हणजे काय, एकूण देशातली जमीन मोजणे, त्या जमिनीचे सर्वे नंबर पाडणे, कोणता सर्वे नंबर कुणाच्या नावानं हे करणे, त्या जमिनीचा आकार ठरवणे, त्या जमिनीचं क्षेत्र ठरवणे, हे काम एका वेळी ज्याला केलं जातं त्याला जमाबंदी असं म्हणतात. हे काम सुरुवातीला 1793 साली कॉर्नवॉलिसने ब्रिटिशांच्या जमान्यामध्ये सुरू केलं होतं. तसा हे जे आकारणी किंवा जमीन महसूल ठरविण्याची पद्धत आहे त्यासाठी मोठा इतिहास आहे. आपण इतक्या तपशिलातल्या इतिहासात जाण्यापेक्षा 1793 पासून पुढे हे काम सुरू झालं. साधारण 1930 पर्यंत ते काम चालत राहिलं, ज्याला परमनंट सेटलमेंट असं म्हटलं गेलं. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड आला, म्हणजे जमिनीचं संचलन करण्यासाठी, जमिनीच्या संदर्भातले संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्याच्या नियमन करण्यासाठी बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड किंवा मुंबई जमीन महसूल अधिनियम 1879 आला होता. त्यानंतर आपण पाहतो की सध्याचा जो आहे 1966चा, ज्याला आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 म्हणतो, ते आहे. म्हणजे एकूणच जर काही पाहिलं तर ह्या सध्याच्या जे काही कोड आहे, ज्याला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणतो किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणतो, त्याच्या प्रकरण 6 मध्ये सेक्शन 94 आहे, त्याच्यामध्ये याची पद्धत दिलेली आहे. खरं तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आल्यापासून अशी काही जमाबंदी झाली नाही. जी जमाबंदी झाली होती हा कोड येण्याच्या आधी झाली होती. जर आता करायची असेल नव्यानं पुन्हा जमाबंदी, पुनर्मोजणी वगैरे, तर त्यासाठी जी प्रक्रिया याच्यात लिहिलेली आहे, साधारण जमिनीचे वर्ग पाडले जातात. जमिनीचा वर्ग वर्कस असू शकतो, कोरडवाहू असू शकतो, भाताची जमीन असू शकते, बागायत जमीन असू शकते. त्याचं स्थान, जमिनीचं स्थान, जमिनीला मिळणारं पाणी, त्या भागातलं हवामान, त्या ठिकाणी असणारं दर एकरी उत्पन्न, जमिनीचा बाह्य आकार, पर्जन्यमान, त्या ठिकाणी येणारी पिकं आणि जमिनीची वैशिष्ट्य, हे सर्व पाहून साधारण ठरवलं जातं. आणि पूर्वी जे ठरवलेलं आपल्या 712 दिसतं ते अगदी हा 1966चा लँड रेव्हेन्यू कोड येण्याच्या आधी, तसं ते जेव्हा जमाबंदी झाली तेव्हा ते ठरवलेलं आहे. अपेक्षित असं आहे की दर 30 वर्षाने जमाबंदी झाली पाहिजे, पण प्रत्येक 30 वर्षांना जमाबंदी झाली नाही. पूर्वीचं जे काही लँड रेव्हेन्यू कोडचा आकार ठरलेला आहे, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 10 पेक्षा जास्त तर फारसा दिसत नाहीये, तो तसाच आहे. त्यावरती इतर उपकर वाढले असतील, मग जीएस सेस वाढला असेल, मग रोजगार हमीचा म्हणजे शिक्षण कर वाढला असेल, किंवा जास्तीचा जमीन असेल तर त्याला स्पेशल इन्क्रीज्ड लँड रेव्हेन्यू वाढला असेल. नंतर लोकल टॅक्सेस जे आहेत, लोकल सेस, पंचायत समितीचा, पंचायत जीपत टॅक्स वगैरे, हे सगळं वाढलं असेल, पण मूळ जमिनीचा जो महसूल आहे, आकारणी आहे, ती वाढलेली नाही. मग शेतकऱ्यांना असा प्रश्न का पडतो? शेतकऱ्यांना नेमका हा प्रश्न का पडला असावा की हा जमीन महसूल वाढवता येईल का? त्याचं कारण काय? हल्ली मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. कुठे मेट्रोचं काम चालू आहे, कुठे रेल्वेचं काम चालू आहे, कुठे हायवेचं काम चालू आहे, कुठे विमानतळाचं काम चालू आहे. निरनिराळ्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भूसंपादन होतं. आणि भूसंपादन म्हटलं की लोकांना पुन्हा मोबदल्याचा प्रश्न असतो. आणि जेव्हा मोबदला ठरवला जातो, ज्याला आपण नुकसान भरपाई म्हणतो, ती नुकसान भरपाई ठरवताना जे मूल्यांकन केलं जातं, जो जुना भूसंपादनाचा कायदा असेल किंवा आताचा नवा आलेला भूसंपादनाचा कायदा असेल, हे करत असताना जमिनीचा आकार
विचारात घेऊन त्याचे ग्रुप पाडले जातात. उदाहरण विचारात घेऊ आपण. ग्रुप 1 पैशापासून तर 1 रुपया 25 पैशापर्यंतचा झाला एक, आणि त्याचं जे काही व्हॅल्युएशन असेल रेडी रेकनर प्रमाणे ते वेगळं असतं. आपण दुसरा ग्रुप घेऊ. 1 रुपया 26 पैसे. आपण हे पर हेक्टरी, मी जे सांगतोय हे पर हेक्टरी आकार. पूर्वी तो एकरात होता, आता आपण जमिनीचं मोजमाप हे हेक्टरी करतो. आपण हेक्टरी सांगतोय मी. 1.26 1 रुपया आणि 26 पैसे पासून तर 2.5 रुपयापर्यंतचा हा दुसरा ग्रुप. त्याचा थोडासा जास्त असणारे पर हेक्टरी बाजार किंवा बाजारातली किंमत, ज्याला आपण मार्केट व्हॅल्यू म्हणतो. तिसरा गट. आता 2.5 रुपयापर्यंत झालं होतं. 2 रुपये आणि 51 पैसे पासून तर 5 रुपयापर्यंतचा तिसरा गट, आणि या गटामध्ये त्याची किंमत आणखी जास्त. चौथा गट. 5 रुपये झाले होते. 5 रुपये 1 पैशापासून 7 रुपये 50 पैशापर्यंतचा चौथा गट. त्याच्यानंतर 7 रुपये 51 पैशापासून 10 रुपयापर्यंतचा पाचवा गट. 10 रुपये 1 पैशापासून 12.5 रुपयापर्यंतचा सहावा गट, आणि 12.5 रुपयापासून पुढचे जे आहेत त्याचा सातवा गट. आणि सातव्या गटाचं जे काही मूल्यांकन असेल, म्हणजे जी जमीन कसदार आहे, जी काळी आहे, जी खूप सुपीक आहे, तिला सगळ्यात जास्त आकार. थोडीशी कमी सुपीक कमी आकार, थोडीशी कमी सुपीक मध्यम आकार, मग त्याच्यापेक्षा कमी सुपीक. हे जमिनीच्या आकारावरून, मातीच्या प्रकारावरून, तिच्या लोकेशनवरून, पर्जन्यमान, त्या भागातले एकूण जमिनीचं त्याचं जे काय आपण म्हणतो ना प्रायमसी विचारात घेतली जाते, आणि त्याप्रमाणे जमिनीचं मूल्यांकन केलं जातं. आता हे लोकांना कळलं की जमिनीचा महसूल जर का जास्त असला तर त्याचं दर हेक्टरी बाजार मूल्य किंवा मार्केट व्हॅल्यू पर हेक्टर हे जास्त असतं. मला प्रश्न आला की सर, जमिनीचा आकार वाढवण्यासाठी काय करता येऊ शकतं? उत्तर आता हेच आहे, जोपर्यंत आपलं शासन पुन्हा सेटलमेंट करत नाही, इंच जमीन मोजून हे सगळे मी सांगितलेले फॅक्टर्स विचारात घेऊन त्या जमिनीची प्रायमसी, रस्त्यापासूनचं अंतर, नदीपासूनचं अंतर, जमिनीचा मातीचा कस, त्याची सुपीकता, त्यातलं पर्जन्यमान, या सगळ्या गोष्टी जेव्हा विचारात घेऊन ठरवलं जाईल तेव्हा पुन्हा नव्यानं आपली आकारणी होईल, आणि आकारणी जेव्हा वाढेल, कमी जास्त होईल, तेव्हा आपल्या जमिनीची बाजार मूल्याची देखील कमी जास्त होण्याची प्रक्रिया सुरू होईल. जर का जमिनी महामार्गाच्या सन्मुख असतील तर त्याची परत वेगळी किंमत आहे. जर येण्याच्या जमिनी असतील, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर यूजसाठी वापरल्या जात असेल, त्याच्या आपण प्रति चौरस फुटावरती त्या जमिनीचं मूल्यांकन दिलं जाऊ शकतं. तेव्हा असं सगळं जर का पाहिलं तर एकूण ही जी प्रक्रिया आहे ती सरकारला करायची असते, आणि ही लांबलचक प्रक्रिया आहे. आजच्या तारखेला म्हणजे आपण स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, 70-72 वर्ष झाली. या कालावधीमध्ये देशाने कोणत्याही राज्यामध्ये असं सेटलमेंट केलेलं नाही. आजही आपल्या राज्यामध्ये पुनर्मोजणीविषयी मध्यंतरीच्या काळात बरीच चर्चा झाली, त्यासाठीचे प्रयत्न झाले, पण पुनर्मोजणीचं काम प्रत्यक्षात सुरू झालं नाही. म्हणून आपल्या सातबारावरती पूर्वी असणारा जो सेरा तोच कायम आहे. वाटप झालं की तो कमी जास्त होत राहतो, म्हणजे त्यात आहे त्या सेऱ्या जो काही आकार असेल त्याची फोड होत जाते. फक्त येणे झाल्यानंतर त्याचा बदल होतो. साधारण असं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या प्रकरण 6 मध्ये कलम 94 पासून पुढच्या याच्यामध्ये ह्या सर्व तरतुदी आहेत. एकूण ही प्रक्रिया लांब आहे, पण लगेच कुणाचा आकार वाढण्याची शक्यता, म्हणजे जमीन महसूल वाढण्याची शक्यता, आणि त्यामुळे लगेच आपलं भूसंपादनाचं मोबदला वाढेल अशी काही शक्यता नाही. हा एक अत्यंत मर्यादित असा छोटासा प्रश्न होता, म्हणून तो प्रश्न उत्तर देण्यासाठी किंवा त्याची जी काही कायदेशीर परिस्थिती आहे ती समजावून सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ केला. जर का हा आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा, शेअर करत राहा. अशाच नव्या व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.